नमस्कार. आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्या मी आहे नवगण राजुरी रेल्वे स्थानकापाशी. या ठिकाणी पाहू शकतो आपण हे नवगण राजुरीचा जो ब्रिज होता त्या ब्रिजचं काम चालू होतं आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बघू आपण किती युद्ध पातळीवरती सध्या या ठिकाणी काम चालू आहे. जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण भराई वगैरे पूर्ण झालेली आहे. जे खालची मुरुम टाकून जी भराई असते ती पूर्ण कंप्लीट झालेली. तर या ठिकाणी लवकरच आता ट्रॅक हातरणं स्लीपर हातरून ट्रॅक टाकणार आहेत. 1-2 दिवसामध्ये इथलं काम पूर्ण होऊन डायरेक्ट मित्रांनो जवळपास काकडे हिऱ्याच्या आसपास ती नवीन जी रॅकवाली ट्रेन असते तिथपर्यंत ती ट्रेन खाली होणार आहे लवकर. आता सध्या मित्रांनो जर बघितलं तर रायमोला ती ट्रेन सध्या आलेली आहे नवीन ट्रॅक घेऊन. तर मित्रांनो उद्या ती शिरापूर गावामध्ये येणार आहे. शिरापूर गावापासून ते डायरेक्ट काकडहिरा फाट्यापर्यंत जवळपास ती ट्रॅक जाणार आहे, म्हणजे पूर्ण खाली करणार आहे. पाहू शकतो या ठिकाणी जे स्लीपर असतात ते स्लीपर घेऊन या ठिकाणी हायवा या ठिकाणी काम चालू आहे. गाडी येणार नाही का त्याच्या हा असं द्यायचं तोपर्यंत आपलं होतं. बघ ना एवढी लोड गाडी गेली अतिशय वेगाने त्या परिसरामध्ये जर बघितलं तर खूप काम चालू आहे मित्रांनो. आणि एका 2 ते 3 दिवसामध्ये ह्या परिसरामधलं काम पूर्ण होणार आहे. आणि इथून पुढचं काम मित्रांनो जर बघितलं तर तिप्पटवाडीच्या परिसरामध्ये थोडंसं 500 मीटरचं काम पेंडिंग आहे. आणि नंतर डायरेक्ट मित्रांनो जवळपास बीडपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. आणि काकडहिरा गावापाशी एक 100 मीटरचं फक्त थोडं 100 नाही आहे, एक 200-300 मीटरचं थोडंसं ते पण काम पेंडिंग आहे. पण कारण की ते काम म्हणजे वेगाने फास्ट होऊन जातं. कारण की त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर पूर्ण काम झालेलं आहे. त्या ठिकाणी फक्त खडी हातरून त्यावरती स्लीपर टाकून ट्रॅक टाकायचं काम असतं. कारण की ते काम वेगाने होऊन जातं. मेजर जे काम असतात हे ब्रिजचे वगैरे काम असतात. कारण की हे कामाला वेळ लागतो, जास्त वेळ लागतो मित्रांनो. जवळपास बीडपर्यंत आता ट्रेन यायला पूर्ण मार्ग मोकळा झालेला आहे. कसलेही अडथळ्याचे ब्रिज वगैरे कसलंही आज सध्या तरी पेंडिंग राहिलेलं नाही आहे. तर लवकरच आता बीडच्या दिशेने ट्रेन येणार आहे. एक 8 ते 10 दिवसाच्या आत तर बीडमध्ये ट्रेन येऊ शकते मित्रांनो. मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी पाहू शकतो हे समोरचं जे गाव दिसते आपल्याला हे वंजारवाडी गाव आहे मित्रांनो. वंजारवाडी गाव आहे. आणि या परिसरामध्ये बघितलं हे आपण जवळ जे गाव बघतोय हे नवगण राजुरी गाव आहे मित्रांनो. नवगण राजुरीच्या जवळच हा रेल्वे मार्ग चालला आहे. आणि लवकरच मित्रांनो उद्या जी ट्रेन आलेली आहे शिरापूर गावामध्ये ती ट्रेन आता उद्या या ठिकाणी येणार आहे. जवळपास बीडच्या आसपास ती ट्रेन उद्या किंवा 2 ते 3 दिवसामध्ये बीडपर्यंत ती ट्रेन येणार आहे. आणि त्या परिसरामध्ये नवीन ट्रॅक आतरत जाणार आहे. कारण की ती नवीन ट्रॅक झाल्यानंतर त्यावरती CRS टेस्टिंग पण मागून चालू आहे मित्रांनो. CRS जी असते त्याची केलेली असते, म्हणजे मेन जी टेस्टिंग असते ती टेस्टिंग पण मागून विगणवाडी रेल्वे स्थानकापासून चालू झालेली. तर जर बघितलं मित्रांनो रेल्वेच्या ज्या कामाला अतिशय सध्या तरी गती दिसते मित्रांनो. हे जे रेल्वेचं कामाचे जे आपण बघतो आहे सध्या गती या ठिकाणी जर आपण समोर बघितलं मित्रांनो या ठिकाणी स्लीपर हातरलेले तर फक्त उद्याच्याला हे पुढचे जे आपल्या पटऱ्याच्या मधला गॅप दिसतो आहे या ठिकाणी खडी हातरून त्याच्यावरती हे जे समोरचे स्लीपर आहेत हे स्लीपर टाकून हे ज्या ट्रॅक आहेत पुढल्या ह्या ट्रॅक टाकल्या जाणार आहेत. आणि ह्या ब्रिजवरती पण खडी हातरून स्लीपर हातरून उद्याच्याला ट्रॅक टाकणार आहेत मित्रांनो. कारण की ती ट्रेन इथून पास होणार आहे जी नवीन ट्रॅक घेऊन आलेली ती ट्रेन इथून उद्या
किंवा परवा पास होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर बघितलं तर ह्या परिसरामधले पूर्ण जे अडथळे आहेत पूर्ण आता जे रोडचे कामं राहिले होते पूर्ण आता कंप्लीट झालेले आहेत. आता लवकरच आपल्या बीडच्या दिशेने ट्रेन येत आहे. आणि मित्रांनो हे जे आपण समोर पाहतोय हा जो रेल्वे मार्ग चालला हा समोर बीडच्या दिशेने चाललेला आहे. आणि बीडच्या दिशेने जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी थोडे म्हणजे जास्तीत जास्त 1 किलोमीटरचं काम फक्त ट्रॅकचं आहे. आणि बीडपर्यंत कसलाही आता ब्रिज वगैरे राहिलेला नाही आहे. आणि ब्रिजचं काम जवळपास सगळे झालेले आहेत. तर आता डायरेक्ट बीडपर्यंत बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत शक्यतो ती ट्रेन जाऊ शकते मित्रांनो. कारण की सांगता येणार नाही आहे बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत जाऊ शकते का. कारण की आता जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली तर ते मला म्हटले की काकड हिरा फाटा किंवा त्याच्यामध्ये जास्त पण ट्रॅक आणलेले आहेत. कारण की त्यांना पण म्हणजे कन्फर्म माहीत नाही आहे. आपण पण असं सांगू शकत नाही तर की डायरेक्ट असंच आहे म्हणून. तर मित्रांनो शक्यतो बीडपर्यंत कामच पूर्ण होणार आहे. अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये तर हे काम पूर्ण होणार आहे मित्रांनो. आणि आपल्या ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत CRS टेस्टिंग होऊन जानेवारीमध्ये 100% म्हणजे 100% ट्रेन मित्रांनो नक्कीच चालू होणार आहे मित्रांनो. आपल्या बीडपासून बीड ते अहमदनगर मित्रांनो अहिल्यानगरपर्यंत नक्कीच ट्रेन चालू होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो समोर मित्रांनो जे पुढचं हायवा आहे त्या हायवामध्ये असे स्लीपर आणण्यात आलेले आहेत. त्या हायवामधले स्लीपर आता सध्या खाली करून म्हणजे उद्या जी त्यांना जे म्हणजे खडी टाकून ह्याच्यावरती स्लीपर म्हणजे उद्याचं नियोजन सध्या आता संध्याकाळ झाली मित्रांनो. एकदम दिवस मावळत आला आहे तरी पण मित्रांनो अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये सध्या काम चालू आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो ह्याची जी भरई वगैरे आहे तर ही पण बघू शकतो आपण समोर कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. मित्रांनो रेल्वेच्या कामाला चांगलीच सध्या तरी गती दिसते मित्रांनो. जर अशी जर गती राहिली तर मित्रांनो 2025मध्ये 100% ट्रेन चालू होणार आहे मित्रांनो. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक करा, कमेंट्स करा. आणि लवकरच जी आता ती ट्रेन जी ट्रॅक टाकत येणार आहे मित्रांनो त्या ट्रेनचा पण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच टाकणार आहे. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.